पोराच्या अंतरंगामध्ये तुम्हाला शक्ती भरायची आहे. काय सांगून गेले संत तुकोबाराया? हो, लक्ष द्या. शुके नलिके शिकविले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही. लेकरांनो, एवढं समजावून घ्या आणि मी तर थांबतो. काय सांगितलं आमच्या संत तुकोबारायांनी? ओले मुळे भेटी खडकाची अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. मायबाप, मी तर तुम्हाला सांगत आहे माझ्या लेकरांनो, प्रचंड अशी आत्मशक्ती तुमच्यामध्ये भरलेली आहे. प्रचंड मोठा आत्मविश्वास तुमच्यामध्ये भरलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून संत तुकोबाराया सांगतात आमची अवस्था आता कशी झालेली आहे? पोपटासारखी झालेली आहे. एक पोपट कसा असतो? त्या पोपटासारखी झालेली आहे. त्या पिंजऱ्यातला पोपट एका नळीवरती बसलेला असतो आणि त्या नळीवरती तो पोपट बसलेला असतो. त्याला वाटत असतं माझ्या पायाखालची ही नळी म्हणजे माझं आयुष्य आहे. त्याला वाटत असतं पायाखालची नळी म्हणजे माझं आयुष्य आहे. ही नळी काढून घेतली की माझं आयुष्य संपलं. आणि माझ्या लेकीनो, मी तुम्हाला सांगतो, ती नळी जर काढून घेतली तर तो पोपट एवढी वर्ष त्याला सवय लागलेली असते, जमिनीवरती फक्त उड्या मारतो. शुके नलिके शिकविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही. आम्हाला उंच हवेमध्ये गगन भरारी मारण्यासाठी या निसर्गाने दोन पंख दिलेले आहेत, याचा त्याला विसर पडलेला असतो, लक्षात घ्या. आणि पिंजऱ्यातला पोपट फक्त उड्या मारतो. माझ्या लेकरांनो, तुमची अवस्था तशी झालेली आहे. तुमची अवस्था तशी झालेली आहे. तुमच्यामध्ये असलेल्या प्रचंड शक्तीचा तुम्हाला कुठंतरी विसर पडलेला आहे. आणि मी तुम्हाला आज हात जोडून सांगतो, ते पंख तुम्हाला आहे ही जाणीव करून देण्यासाठी या विद्यासारखे क्लासेस आज समाजामध्ये उभे राहत आहेत. ते तुम्हाला त्या पंखाची जाणीव करून देत आहेत, लक्षात घ्या. संत तुकोबारायांचा तो हा तुमच्या अंतरंगामध्ये पेरण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ओले मुळे भेटी खडकाची अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. माझ्या बाळांनो, याचा उलगडा मी ज्या वेळेला करतो, ओले मुळे भेटी खडकाची अंग. एखाद्या खडकामध्ये एखादा बी पडतो, त्यावेळेला तो आपला आत्मविश्वास कधीच सोडत नाही. माझ्या लेकरांनो, त्या खडकाला भेदून सुद्धा तो उगवून येत असतो. आणि तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. ओले मुळ भेटी खडकाची अंग. त्या खडकाला फोडण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या एका बियामध्ये असतं. आणि हे का होतं माझ्या लेकरांनो? आज हे लिहून घ्यायचं आणि मी इथं थांबतो. हे सगळं का होतं माहितीये? कारण त्यांना त्यांच्या त्या प्रचंड मोठ्या शक्तीची जाणीव झालेली असते. आणि ज्याला प्रचंड शक्तीची जाणीव झालेली असते ते एपीजे अब्दुल कलाम होता, लक्षात घ्या. ते एपीजे अब्दुल कलाम होता. कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, पण आपल्या बहिणीने आपले स्वतःच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले आणि तोच भारताचा राष्ट्रपती झाला, लक्षात घ्या. कारण आपली प्रचंड मोठी शक्ती याची त्याला जाणीव झाली होती. आणि बस आज एकच मंत्र घेऊन जायचा इथून, ती शक्ती फक्त ओळखायची आहे, त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि माझ्या लेकरांनो, ती प्रचंड मोठी जाणीव आणि ती प्रचंड मोठी शक्ती तुमच्यामध्ये आहे. काय होऊ शकतं याची 2 उदाहरण देतो, मी तर थांबतो. हो, नृत्य म्हणजे काय? ताम तकिट तकत निमित्त तकिट तकत. नृत्य म्हणजे हे पाय. हे जर पाय नसतील तर तुम्ही नाचू शकत नाही. हे जर पाय नसतील तर तुम्ही नाचू शकत नाही. पण आज ज्या नृत्यांगणानं इतिहास घडवला, तिचं नाव सांगतो. लहानपणापासून नृत्य शिकली, लहानपणापासून नृत्य शिकली आणि एक दिवस असा आला वयाच्या बरोबर 17व्या वर्षी, हो, ज्या वेळेला 4-4 तास नाचत होती, तिनं घात केला. हे माझ्या लेकरांनो, आज काळजावरती लिहून घ्यायचं आणि तो निघून जायचा. बस मी पेटवण्यासाठी आलोय तुम्हाला. पालकांनो, मी तुम्हाला सांगतोय, आज तुम्ही उगाच तुम्हाला वाटतं म्हणून तुमच्या पोरांच्या लाजू नका. त्यांच्या अंतरंगामध्ये कला कौशल्य यांना ओळखा. तुम्हाला जर ओळखता येत नसतील तर इथं समोर बसलेली 5 पांडव आहेत, लक्षात घ्या. यांना प्रत्येक पोरग माहिती आहे, कारण यांनी फक्त पोरग शिकवलं नाही तर पोरग वाचलेलं आहे, लक्षात घ्या. प्रत्येक पोराविषयी यांना माहिती आहे. आणि ही लेकरं जेवढा तुमच्यावर विश्वास नसेल तेवढा यांच्यावरती विश्वास आहे, लक्षात घ्या. तुमचं पोरग काय करू शकतं जगातली कुठलीही व्यक्ती सांगू शकत नाही. आज ठामपणे मी इथं सांगतोय तुम्हाला, जीव तुटतोय माझा त्या लेकरांच्यासाठी. जगातली कुठलीही व्यक्ती तुमचं पोरग काय होणार
सांगू शकत नाही. दोनच व्यक्ती सांगू शकतात, एक आई किंवा दुसरा त्या पोराला ठरवणारा गुरुजी. बस, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी सांगू काहीतरी करू नका. त्या पोराच्या ती शक्ती वाढवा, जी शक्ती त्या नृत्यांगनेमध्ये होती. ऐका, सकाळी 7 पासून संध्याकाळी 9 पर्यंत घामाने भिजत होती, नृत्य करत होती, भरतनाट्यम सारखं नृत्य करत होती. आणि वयाच्या 17व्या वर्षी एक अपघात झाला आणि मायबाप ज्या पायावरती ती नृत्य करत होती, जिनं स्वप्न बघितलं होतं या जगातली सगळ्यात मोठी मला नृत्यांगना व्हायचा आहे, त्या लेकीचा वयाच्या 17व्या वर्षी गुडघ्याच्या खालून पाय तुटतो. हो, गुडघ्याच्या खाली पाय डॉक्टर काढून टाकतात. आई सांगते आता तू नाचू शकणार नाही. वडील सांगतात काय झालं, सगळा परिवार तिला सांगतो आता तू नाचू शकणार नाही. जेवढे मित्र भेटतात ते सगळे सांगतात आता तू नाचू शकणार नाही. पण लक्षात घ्या, नाचणं तिच्या रक्तामध्ये होतं, नाचणं तिच्या रक्तामध्ये होतं. कारण का, तिची आत्मप्रतिमा कशी घडली होती. तुमच्या पोराची आत्मप्रतिमा कशी घडली याचा अगोदर आज अभ्यास करायचा घरी जाऊन. तुमचा पोरगा कसा घडलेला आहे याचा अगोदर अभ्यास करायचा घरी जाऊन. जशी पोराची आत्मप्रतिमा घडलेली असते तसं आणि तसंच पोरग घडतं. लक्षात घ्या, तुमच्या पोराचे आदर्श काय आहेत हे अगोदर घरामध्ये जाऊन चापता. मी त्या मुद्द्यावरती येतो, पण सुधा चंद्रन त्या नर्तिकेचं नाव आहे. लक्षात घ्या, रक्तामध्ये नृत्य होतं, स्वप्नामध्ये नृत्य होतं. नृत्य म्हणजे श्वास होता, नृत्य म्हणजे जीवन होतं. बस, मला व्हायचं आहे जसं तुमचं स्वप्न आज पाहिजे, तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. आणि कोणतं ध्येय, ज्या कौशल्यामध्ये, ज्या क्षमतेमध्ये तुम्ही पारंगत आहात त्यातलंच साला ध्येय तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. बस, रात्रंदिवस जसं तिचं नाचण्याचं ध्येय होतं तसं तुझं वैज्ञानिक होण्याचं ध्येय असेल, तुझं API होण्याचं ध्येय असेल, तुझं वैज्ञानिक होण्याचं ध्येय असेल. बस, चिटकून हा त्या ध्येयाला. मग कितीही संकट येऊ दे, पाय नाही. रात्र दिवस ती विचार करत होती. आणि एक दिवस तिला कळालं, जयपूरमध्ये लाकडी पाय बसवला जातो. लाकडी पाय बसवला जातो. पळत पळत जयपूरला जाते आई वडिलांच्या बरोबर. डॉक्टरांना म्हणते मला पाय बसवायचा आहे. डॉक्टर म्हणतात नक्की पाय बसवूया. त्यावेळेला डॉक्टरांना विचारते, साहेब हा पाय बसवल्यानंतर मी नाचू शकेन का हो? त्यावेळेला डॉक्टर हसतात आणि डॉक्टर म्हणतात फक्त चालण्याचा प्रयत्न कर. जर चाललीस तरी खूप झालं, नाचण्याच्या फंदामध्ये पडू नकोस. पाय बसवला जातो आणि पाय बसवल्यानंतर रोज रियाज चालू होतं. नाचते नाचते रक्त साठवतं, रक्त खाली येतं, पुन्हा पेट काढून ठेवते, पुन्हा त्याला मलम लावते, पुन्हा पाय चढवते, पुन्हा नाचते. 3 मिनिटं नाचते, 3 सेकंद नाचते, 3 मिनिटं, 30 मिनिटं, 3 तास. आणि एक दिवस असा येतो, आपल्या बापाला जाऊन सांगते, पप्पा मला नृत्याचा कार्यक्रम करायचा आहे. आणि भर मुंबईमध्ये 2 पाय असताना नाचू शकली नसती अशी सुधाचंद्रन लाकडी पाय घेऊन नाचते आणि जगामध्ये इतिहास करते. आणि राष्ट्रपती गॅरी झेलसिंग यांच्या हस्ते तिचा सत्कार केला जातो. माझ्या बाळानं तिचा सत्कार केला जातो. आणि लक्षात घ्या, आणि साऊथचे रामोजीराव तिच्यावरती फिल्म बनवतात. ती फिल्म हिंदीमध्ये सुद्धा हिट होते. आणि नाचे मयुरी नाचू लागते. पाय निसर्ग काढून घेतो, पण पाय निसर्ग काढून घेत असताना निसर्गाने तिला प्रचंड मोठा आत्मविश्वास दिलेला असतो. माझ्या बाळांनो, हा आत्मविश्वास घेऊन इथून जायचं आहे. आणि जर तो आत्मविश्वास तुमच्याकडे नसेल तर बस, हे फक्त तुम्हाला मार्क्स देण्यासाठी बसलेली नाही. तिथं मगाशी जेवढी लोक होती ही फक्त मार्क्स देण्यासाठी नाही, तुमची आत्मप्रतिमा तयार करण्यासाठी ही बसलेली आहे. हो, म्हणून जगामध्ये आज मुलं जात आहेत. आज काठमांडू सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचा सत्कार होतो, कारण नीतिमत्ता चांगली आहे. आणि ज्याची नीतिमत्ता चांगली त्याच्याबरोबर निसर्ग काम करतो साहेब, त्याच्याबरोबर निसर्ग काम करतो. लक्षात घ्या, हा सुधाचंद्रन टॅक्स करवली हे नाव आहे का? मी तर थांबतो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण मी आज आलोय देशासाठी. टॅक्स करवली हंगेरियन देशाचा एक सोल्जर हंगेरियन देशाचा बंदूक घेऊन उभा असतो, कायम बंदूक घेऊन.
आणि खूप चांगला नेमबाज असतो राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि ऑलिम्पिकला निवड होते. बघा, ऑलिम्पिकला त्याची निवड होते आणि ऑलिम्पिकला निवड झाल्यानंतर रात्रंदिवस मेहनत करत असतो. या उजव्या हातामध्ये बंदूक घेत असतो, बस निशाणा लावला आणि सगळं देश, हंगेरियन देश त्याच्याकडे बघत असतो. एक ऑलिम्पिकचं मेडल आम्हाला येणार, तेही गोल्ड मेडल. नेमबाजीमध्ये हा करोली टॅक्स करोली आमच्यासाठी घेऊन येणार आणि निसर्ग घात करतो. एका प्रशिक्षणामध्ये ज्या हाताने तो निशाणीबाजी करत असतो, ज्या हाताने तो नेमबाज करत असतो, तो हातच तुटतो, घात होतो, देश रडतो. ऐका, मी प्रभावित झालो, तुम्ही प्रभावित व्हाल. अखंड देश रडतो. एक गोल्ड मेडल मिळणार होतं, तेही गेलं. तर उजवा हात निकामी झाला, उजवा हात निघून गेला. आता काय करणार? आत्मविश्वास. करोली टॅक्सचा निशाणेबाज त्याच्या हातामध्ये नव्हता, त्याच्या मेंदवामध्ये होता, आग काळजामध्ये होती. आमचा जर हात गेला असता तर आम्ही रडत बसलो असतो. आम्ही सगळ्याला सांगितलं असतं, देशाला आणला असता रे मेडल, पण हातच गेला. देशाला मेडल आणलं असतं पण हातच गेला. तो मुलगा जसा दवाखान्यातून बाहेर आला, दुसऱ्या दिवशी मैदानावरती गेला. प्रत्येक जण त्याला म्हणत होता, वाईट झालं. त्यावेळेला तो कडाडला, वाईट झालं नाही, निसर्गाने एक हात काढून घेतला, पण माझ्याकडे अजून एक हात जिवंत आहे. आणि लक्षात घ्या, उजव्या हातानं तो गोल्ड मेडल घेऊन येणार होता. पुन्हा सराव केला आणि ऑलिम्पिक मध्ये हंगेरियन देशाला डाव्या हातानं गोल्ड मेडल आणून दिलं. ती ताकद हातामध्ये नव्हती, ती ताकद मनामध्ये होती. मन. तुमची ताकद किती आहे बघा. आणि तुम्ही, आमचं कसं झालंय माहितीये का, मातानो 5 मिनिटामध्ये थांबतो, वेळेमध्ये मला संपवायचं आहे, कळतंय मला. 5 मिनिटात थांबतो, पण एवढा मुद्दा लक्षात घ्या, समजावून घ्या. आम्ही फक्त दिसण्यावर लक्ष दिलं. दिसणं, मी कशी दिसते, ड्रेस कसा, वेट कसा, आणि ते सारखं त्या टीव्हीवर असं, आणि त्या टीव्हीवर काय आदर्श काय, दिसणं काय असतं मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे 5 मिनिटामध्ये. आणि मी इथं थांबणार आहे. दिसणं आणि असणं याच्यात प्रचंड मोठा फरक आहे. आम्ही फक्त आमच्या पोरांना दिसण्यासाठी तयार केलं, दिसण्यासाठी, फक्त दिसणं. फक्त मी कशी दिसते, काय दिसते, ती अशी टीव्हीवर बाई येते अशी, आणि ती बाई अशी करते, फेर एंड लवली 7 दिन में चिकनाहट पाहिली. लगेच आम्ही 7 दिवसात चिकनाहट. लगेच ती बाई करते, पहिले दिन इतना गोरा, दुसरे दिन इतना गोरा, तिसरे दिन इतना गोरा, आणि 7वें दिन गोराच गोरा. ती लगेच आणून लावते. आणि हे पण हळू सोडून लावते असं. तेवढ्या शाहरुख खान येते टीव्हीवर, औरतों की क्रीम क्यों लगाते हो, तुम्हारे लिए लाया हूं नया फेर एंड लवली. हे लावतंय फेर एंड लवली आणि हे लावतंय फेर एंड लवली. हे पण गोरा होत नाही आणि हे पण काळा ढिकून गोरा होत नाही. अरे मला आणि एक तर नवीनच पाय आले परवा. हमारे एक्सपर्ट ने आधा लगाया दूसरा क्रीम और आधा लगाया फेर एंड लवली. आधा होया गोरा, आधा वैसाच काळा, बस बोंबण्यात. अरे काय येड आहे का रे? शिकलेली लोक आहे, शिकलेली पालक आहे तुम्ही. मला फक्त एवढं सांगा, जर फेर एंड लवलीनं गोरं होत असतं तर तमिळनाडू राज्यामध्ये एकतर काळं असतं का? पण नाही. आम्हाला वास्तवता माहित नाही. आमच्या पोरांचे आदर्श काय बघा ना. कशाला ओरडता? आमच्या पोरांचे आदर्श काय? 23 वर्षाचा भगतसिंग हसावरती गेला. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजू एक
दिल में है रामप्रसाद बिस्मिल्ला आज आम्हाला सांगावा लागतो, पण आमच्या पोराला राणा सांगावा लागत नाही, आमच्या पोराला सलमान खान सांगावा लागत नाही, आमच्या पोराला बाकी काही सांगावं लागत नाही. सगळं काही त्याला कळतं, जे कळायचं आहे तेच त्याला कळत नाही. दिसण्यामध्ये काय असतं कसं, आणि असण्यामध्ये काय असतं माहित आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, शेवटचं वाक्य सांगतो मी इथं थांबतो. स्वामी विवेकानंद सांगतात, दिसणं हे फक्त 5 मिनिटासाठी असतं. नीट देऊन लक्ष ऐका. दिसणं हे फक्त 5 मिनिटासाठी असतं आणि असणं हेच खरं आयुष्य असतं. लक्षात घ्या. असणं आणि या असण्यामध्ये काय असतं, या असण्यामध्ये पहिला असते ती आत्मप्रतिमा. तुमची आत्मप्रतिमा कशी घडले त्याच्यावरती तुमची महत्वाकांक्षा ठरते. तुमची आत्मप्रतिमा तुम्हाला कळाली आणि याच वयामध्ये तुमच्या शक्तीची ज्यावेळेला तुम्हाला जाणीव आहे त्यावेळेला तुम्हाला वाटेल मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वैज्ञानिक व्हायचंय, मला समाजसेवक व्हायचंय, मला खेळाडू व्हायचंय, मला नर्तक व्हायचंय, मला चित्रकार व्हायचंय. हे याच वयामध्ये तुम्हाला कळेल. लक्षात घ्या. हे कधी कळेल, ज्या वेळेला तुमच्या पोराची आत्मप्रतिमा तयार होईल तेव्हा. आणि आत्मप्रतिमा कशी तयार होते, जे तो बघतो ते तो साठवतो आणि जे तो साठवतो अगदी त्याच पद्धतीने तो घडतो आणि जो तो घडतो त्याला आत्मप्रतिमा म्हणतात. आणि जशी पोराची आत्मप्रतिमा तशीच त्याची महत्वाकांक्षा आणि जशी त्याची महत्वाकांक्षा तसाच त्याचा आत्मविश्वास. लक्षात घ्या. आम्हाला किती सुविधा आहे हे माहित नाही, पण लक्षात घ्या मला सांगायचं आहे, या विद्येसारख्या संस्थेतून आकाश डोंबरे नावाचं पोरग, मगाशी मी त्याची प्रतिक्रिया वाचली. अहो शिक्षणासाठी पैसे मागत होतं, मला शिकायचं आहे म्हणून पैसे मागत होतं. माझ्याकडे नाही म्हणून रडत बसलं नाही, माझ्याकडे नाही म्हणून रडत बसला नाही तो आकाश. त्या आकाशानं या आकाशाला आपलं घर केलं, या जमिनीला आपली आई केली आणि फुटपाथ वरती झोपला, लोकांच्याकडून पैसे मागितले, तर तुमच्या संस्थेमध्ये आला, तुमच्या संस्थेमध्ये येऊन शिकला आणि आज ते पोरग सरकार मान्य कॉलेज मधून इंजिनियर झालेला आहे. लक्षात घ्या. इंजिनियर झालेला आहे. ही ताकद कोठून आली त्याला, ही ताकद आली